माणूस ओळखायला चुकलो कसा मी? बरं झालं त्या मॅडममुळे कळला तरी तो दिघे कसा आहे ते. हॅलो दीपेश. हा ऐक. अरे ऐक, माझं एक महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. अरे आपल्या छोटीच्या लग्नातला व्हिडिओ आहे ना, डान्सचा, तो मला पाठव ना प्लीज. अरे का आणि कशासाठी मी तुला मेसेज करतो, मला तो व्हिडिओ पाठव प्लीज. हां आता याला सर म्हणायला लागणार. सर सर बोला. अपॉइंटमेंट लेटर मिळालं मला. थँक्यू सो मच. बरं का? हां ठीक आहे ठीक आहे. काम नीट समजून घेतलं ना? हो हो सर, सगळं नीट समजून घेतलंय मी. ठीक आहे सर. बोला. हा फडके बोला. सर बाहेरची सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली आहे. तोपर्यंत मी मॅडमला आपल्या कंपनीचं ब्रोशर देतो आणि रूल्स अँड रेग्युलेशन समजवतो. द्या. हे बघा मॅडम. फडके त्या बाहेर होत्या त्या मॅडमना बोलवा. सावंत मॅडम? नाही फडके, ज्यांनी शैलेश दिघेचा खरा चेहरा आपल्या समोर आणला ना त्या मॅडम. त्या नाही का ज्या पुढं पुढं करतो त्या या सगळ्या गोंधळामध्ये. हो, त्या आपल्या ऑफिसच्या पण नाही आहेत. त्या आपल्या कंपाऊंडच्या बाहेर पण गेल्या नसतील. ताबडतोब बोलवा. ओके सर. चमकीला कशाला बोलवायला आहे आता? आणि काय घोळ घालत बसतोय काय माहिती. तुम्ही अजून इथंच? हे काय जातच होते. काय पेढे वाटायला थांबलाय? निघा ना मग. नाही पेढे काय सर, नाही देणार आहे मी तुम्हाला पेढे. चाललेच आहे. राहायला कुठे? मी इथे इथेच इथेच. म्हणजे? अहो म्हणजे इथेच रेंटवर घेतलंय घर. रेंट? लई चौकशा याच्या. अर्जुन नाही, चौकशी केंद्र नाव पाहिजे होतं. जाऊ दे, त्यांना प्रश्न विचारायच्या आधी आपणच बोलून मोकळं झालेलं बरं. त्याचं काय झालं ना अर्जुन सर, नाही कमाल आहे. लोक गावातून शहराकडे जातात, तुम्ही शहरातून गावात आलाय. आता पर्यायच नव्हता ना माझ्याकडे. म्हणजे? मधल्या काळात वडील पण गेले, मग आता भाऊ पण गेला. पण मी सगळं स्पिरिट मध्ये घेतलंय बरं का. आपल्या महात्म्यानेच सांगितलंय ना की खेड्याकडे चला, म्हणजे कशी प्रगती होते देशाची. नाही कळलं कळलं. ते नाही का, जय जवान जय किसान. ठीक आहे ठीक आहे कळलं. दीपेश फोन का नाही करत आहे? या चौकशी केंद्राला असंच गप केलं पाहिजे. एक प्रश्न विचारला की 10 उत्तरं द्यायची. सर सर मी बोलवलं होतं तुम्ही? कोण आहात तुम्ही? मी ते इथं काय करताय? मी इथं
जात होते मी. इकडे तिकडे बघू नका, माझ्याकडे बघा. इथं काय करताय? मी ओळखलंय तुम्हाला. ओळखलं म्हणजे? तुमची टीम कुठे आहे? संकेत पचकू नको. टीम? डान्सर आहात ना तुम्ही? खोटं बोलायच्या तयारीत असाल ना, तर त्याआधी हा व्हिडिओ बघा. बघा. कसला व्हिडिओ? सुटली हो बंदुकीची गोळ. काय? अगं बाई, माझाच व्हिडिओ आहे की हा. फडके साहेब बघा माझा व्हिडिओ. ते बघा ताई, थांबा मी स्टाफला दाखवून आले. जगतापांच्या लग्नातला आहे. मी म्हणालो जगतापांच्या लग्नातला आहे. जगतापांच्या लग्नातला व्हिडिओ आहे? अगं बाई, हो की जगतापांच्या लग्नातलाच आहे बाई. अहो मग तेच सांगतोय मी तुम्हाला. मी ओळखलंय. आता मला सांगा, तुमची टीम कुठे आहे? टीम? अहो तुम्ही एवढा प्रोग्राम वगैरे करता तर टीम असेल. अहो साथीदार असतील, वादक असतील ना. नाही सर, मी ते रेकॉर्डेड करते ना डान्स. फडके, तुम्ही काय यांचा रेकॉर्डेड डान्सचा प्रोग्राम लावता का? मग त्या इथं काय करतायत? सांगा ना, तुम्ही इथं काय करताय? सर, ते मी शोज करते ना, घरची परिस्थिती जरा, तर असंच फडके साहेबांना भेटायला आले होते की तुमच्या कारखान्यात होत असतात ना कार्यक्रम, त्याच्यात कुठं शो मिळतोय का ते विचारायला आले होते मी. ताई, कसा कोरडा पडलाय, पाणी पाचता का बाहेर? चला की जरा. एक मिनिट. सर काय विचारताय तुम्हाला? काय? तुम्ही कुठून आले? तुमचं गाव कुठलं? तुमच्या वडिलांचं नाव काय? माझे फादर. आओ, माझे फादर ना इथं एका बंगल्यावर कुक शेफ म्हणून आलेत. अच्छा, तुम्ही डान्सर आणि तुमचे वडील शेफ आहेत? खरं सांगताय? सर सॉरी टू इंटरप्ट. तुमच्या वडिलांचं नाव दीपक आहे? हो हो. सर आपल्या घरी जे नवीन कुक आले आहेत ना, त्यांचं पण नाव दीपक आहे.
पण त्यांच्या बोलण्यात हे नाही जाणवलं की त्यांना एक मुलगी आहे. काय हो? अहो माझे फादर म्हणजे फादरच आहेत बघा. तुम्हाला सांगते फडके साहेब, ताई तुम्ही बी ऐका. लहानपणी नाही का आमच्या गावात नाही का जत्रा भरती, म्हसोबाची जत्रा. तर तिथं मी आणि माझे फादर असे गेलो होतो. मी खात बसले बो आईस्क्रीम खाता खाता माझे पप्पा गेले की निघून, फादर माझे. आणि मग घरी गेल्यावर त्यांना सांगितलं मी की बाबा ती मी नव्हते, दुसऱ्याच कोणत्या तरी पोरीचा हात पकडून ते गेले होते बघा. अहो म्हणजे माझे फादर थोडे विसराळू आहेत ना. हो पण जेवण बनवण्याच्या बाबतीत त्यांचा कोणी हात नाही धरत बर का. एनिवे, मगाशी जे घडलं त्याचं काय? मगाशी जे घडलं ते ह्या कंपाऊंडच्या बाहेर जाता का म्हणे? नाही साहेब, तुम्ही डोंट टच वरी बघा. ते कधीच कधीच हे नाही जाणार माझ्याकडून कुठंच इकडच्या तिकडं. या तुम्ही. ओके साहेब. फडके, यस सर. आयुष्यात माणसाने ना पुढं चालत राहिलं पाहिजे. काय आहे, एका जागी थांबलं की माणसाच्या पायाला मुंग्या येतात ना. ते तुम्हाला म्हणताय. मी निघालेच होते. फडके, ए हिरो, माझ्याशी पंगा घेताना जरा विचार करून घे, कळलं काय? क्यूट आहे, म्यूट नाही. येते. मामा, ती आमच्या दिवाकरची बहीण ना? हो हो. बोलवतोस का जरा तुला? आता हा चौकशी करतो की काय? आधीच उशीर झालाय आपल्याला, जाऊया ना. मामा जरा बोलायचंय तिच्याशी. ए पुरे, आहे तिकडे. मामा, पोरगी आहे, जरा अगदीने हात दे. हो. सावित्री मॅडम, जरा इकडे येता का? अहो सर, तुम्ही कशाला गाडीतून उतरलात? नको एवढी फॉर्मॅलिटी. तुम्ही मला तुमचा मोठा भाऊच समजा. यांचा चहा पाणी वगैरे झालंय का? गजा? नाही नाही नाही, घेतलाय चहा मगाशीच. बेस्ट बेस्ट. काय नाव काय म्हणाला तुमचं? सावी. हा, सावित्री. सावित्री, आमच्या दिवाकरची बहीण. झालं ना काम तुमचं? हो हो साहेब, मला तुम्हाला थँक्यूच म्हणायचं होतं. परत फॉर्मॅलिटी? आत्ताच सांगितलं ना मी. फॉर्मल होऊ नका येते. बघा, मी काहीच केलेलं नाहीये आणि इथून पुढे सुद्धा तुम्हालाच सगळं करावं लागणार आहे. तुमची गुणवत्ता तुम्हालाच सिद्ध करावी लागणार आहे. हो सर. कसं आहे सावित्री, म्हणजे दिवाकरची बहीण म्हणून तुमची जी काही काळजी घ्यायची ती आम्ही सगळे घेऊच. पण आणखीन एक तुम्हाला असं सांगायचंय, आमचा अर्जुन, त्याला माणसांच्या जिभेवरल्या शब्दांपेक्षा डोळ्यातल्या शब्दांवरती जास्त विश्वास असतो. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या कडा खोट्याच्या काजळानं भरू नका. म्हणजे कसं इथं खोटं चालत नाही. अर्जुनला सुद्धा आणि मला सुद्धा. काय मामा? हो.
बाकी सगळं सेट आहे ना? हा, म्हणजे तुमची राहायची वगैरे व्यवस्था झाली आहे का? हो, रेंटवर घेतलंय घर. बरं बरं बरं. आणि बाकी काही गरज लागलीच तर आमच्या अर्जुनचे PA फडके. काय फडके, तुम्ही आमच्या मागावरच असता का? हो असं नाहीये साहेब, अर्जुन सर म्हणाले की तुमच्या सोबत जा, ते येत आहेत मागून. हा पण मामा होता की आमच्या दिमतीला? नाही मामा आहे, पण अर्जुन सर बोलले की तुमच्या सोबत जा. हा, अर्जुन सर बोलले, बरोबर. कसं आहे, अर्जुनचा शब्द मी काय, हे काय किंवा मामा काय कोणीच म्हणू शकत नाही. काय मामा? हो. बरं फडके, यांचा नंबर लिहून घ्या. त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलं ना, तेव्हाच मी माझ्या डायरीत नोंद करून घेतलाय त्यांचा नंबर. काय का आता सावित्री मॅडम, या आमच्या फडक्यांचं काम असंच असतं बरं का. हा, सगळं अप टू डेट. म्हणजे ऑफिस मधली एक पण फाईल तिच्यावरती धूळ साचूच देत नाहीत, सगळं स्वच्छ. फडके. चला फडके. मामा चल. त्या फडक्यांवर विश्वास आहे पण माझ्यावर नाही आहे. तू हे का केलं, कसं केलं मला माहित नाही, पण हे नक्की तूच केलंय हे मला माहितीये. काय? तू माझी नोकरी चोरलीये. तू या लोकांसमोर फार खरी दाखवतेस ना स्वतःला. याच लोकांसमोर तुझा हा खरा चेहरा येईल ना, तुला ढकलून देतील बाहेर या गेटच्या. तळतळाट लागणार आहे माझा तुला. तुला ही नोकरी ना पळणार नाहीये. पस्तावशील तू. आणि तुझ्या सोबत हे जे लोक आहेत ना सगळे, हे तुझा असाच वापर करतील आणि तुला सोडून देतील. हा माझा शाप आहे तुला. तू कधी आनंदी राहणार नाही, कधीच नाही. काय करतेस तू सावे? गप्पस गप्पस. मला माहितीये मी काय करते ते. आधीच भोवऱ्यात अडकली मी आता फक्त या भोवऱ्यात बाहेर पडायचा विचार कर. बाकी काही विचार करू नकोस, नाहीतर गटांगळ्या खाशी. मला माहितीये मी काय करते. मी जे करते ते फक्त मदर माऊलीसाठी करते, बाकी काही नाही. फडके आज अंगाई गाऊनच जातोय वाटतं. काय मामा? अर्जुनची ऑर्डर आहे बाबा. सर एक मिनिट. फोन. सावित्रीचा फोन. हॅलो, बोल ना सावित्री. ऐका ना, म्हणजे सॉरी, तुम्ही मागे म्हणलं होतात की काही लागलं तर फोन करा आणि मी लगेच फोन करते तुम्हाला. बोल ना. हा, मला विचारायचं होतं की इथे भैरवगड मध्ये कुठे घरगुती खानावळ किंवा धाबा वगैरे काही आहे का? धाबा? आता नवीन जागा आहे ना आणि घर पण नाही लागलंय तसं. मुलींसाठी सेफ असेल अशी कुठली जागा सांगाल का? हो, गावात काय असे हॉटेल्स आहेत, मी त्याचे लोकेशन आणि नावं तुम्हाला लगेच सेंड. फडके फडके काय झालंय? एक मिनिट मॅडम, होल्ड करा. हो, आपल्या ज्या मिस सावित्री आहेत ना, त्यांची अजून काही घरातली अरेंजमेंट काही झालेली नाही. त्यांना तेच सांगत होतं की आपल्या गावात कुठले चांगले खानावळ आहे किंवा हॉटेल्स आहे ते सांगतो. फडके फडके, अहो सगळी कामं वेळापत्रकाप्रमाणे नसतात करायची. काही रकाने रिकामे ठेवावेच लागतात. मी समजलं नाही साहेब. जाऊ दे, नाही समजणार तुम्हाला. हे सगळं तुमच्या वेळापत्रकात नाही बसत. तुम्ही एक काम करा, त्या मुलीला आपल्या घरी इथं भीमा सदनला जेवायला बोलवा. आपली एम्प्लॉई आहे, गावात नवीन आहे, एकटी बाई कुठे रात्रीचे हॉटेल शोधत बसेल? बरोबर आहे. बोलव ना आता. इथं पण अर्जुनची लेखी परवानगी लागणार आहे.
मामा गप रे. बोलो. हॅलो सावित्री. हा साहेब बोला. हा तुला आपल्या विद्याधर साहेबांनी इथंच घरी जेवायला बोलवलंय. मामा अहो नको साहेब, म्हणजे अहो मी करेन मॅनेज. आजच्याच तर रात्रीचा प्रश्न आहे, उद्यापासून होईल की मॅनेज. मग आज काय तू उपाशी झोपणार आहेस? हा सावित्री मॅडम, विद्याधर बोलतोय. साहेब तुम्ही हे बघा, आता कुठेही हॉटेलला शोधत बसण्याची गरज नाहीये. इकडे आमच्या घरी भीमा सदनलाच तुम्हाला जेवायला यायचंय. हे बघा, तुम्ही आमच्या दिवाकरच्या बहीण आहात, त्यामुळे मोठ्या भावाच्या नात्याने तुम्हाला मी हक्कानं बोलवतोय. तुम्हाला आमच्या भीमा सदनला यायचंय. हा, मी आता काही ऐकत नाही. हो साहेब, तुम्ही म्हणाल तसं. हा या हा, वाट बघतो आम्ही सगळे. भीमा सदन मध्ये आज तो पाऊल ठेवणार सावी.